सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं प्रशिक्षणामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। की माहितीचा अधिकार अधिनियम हा कायदा फार क्रांतिकारी कायदा आहे। हा कायदा 15 जून 2005 साली विधेयकाला राष्ट्रपतींनी मान्यता दिली। 12 ऑक्टोबर 2005 साली याचे अंमलबजावणीला प्रारंभ झाला। त्यानंतर हा कायदा प्रत्येक भारतीय नागरिकांना वापरण्याचा हक्क आहे। या कायद्यामध्ये 6 प्रकरण आहेत, 31 कलम आहेत। 12 ऑक्टोबर 2000 पासून जम्मू काश्मीर वगळता देशभर हा कायदा लागू झालेला आहे आणि 360 कलम हटल्यानंतर 2021 पासून हा कायदा जम्मू काश्मीर मध्येही लागू झालेला आहे। यानंतर आपण माहिती अधिकार कायद्याचा इतिहास पाहिला होता। आजही आपण थोडा धावता इतिहास पाहू आणि आपल्या पुढच्या प्रकरणाला पुढच्या आपल्या मार्गदर्शना सत्राला आपण सुरुवात करू। स्वीडनमध्ये हा कायदा 1766 मध्ये लागू झालेला होता। मी काल सांगितलं आपल्याला की आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा स्वीडनमध्ये मात्र माहितीच्या स्वातंत्र्याच्या कायद्याविषयी लोक विचार करत होते। आपल्यापेक्षा ते प्रगत लोक होते। फिनलंड, त्यानंतर कोलंबिया, फिनलंड, अमेरिका, डेन्मार्क, फ्रान्स अशा देशांमध्ये कायदा झाला आणि भारतामध्ये हा कायदा 2005 मध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे। पण हा कायदा होण्याच्या अगोदरच वर्ल्ड बँक, नाणेनिधी ह्या जागतिकीकरणामध्ये अग्रेसर असणाऱ्या संस्थांनी आर्थिक मदत देण्यासाठी आपल्या सगळ्या राज्यांनी असा कायदा करावा अशी रेटा लावलेला होता आणि त्या रेट्यातून, त्या आग्रहातून तामिळनाडूमध्ये 1997 ला, गोव्यामध्ये 1997 ला, कर्नाटकमध्ये 2000 साली, राजस्थानमध्ये 2000 साली, दिल्लीमध्ये 2001 मध्ये आणि महाराष्ट्रात 2002 मध्ये, आसाममध्ये 2003 मध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये 2004 मध्ये हे कायदे संमत झालेले आपण कालच्या सत्रामध्ये सविस्तर आणि व्यवस्थित पाहिलेलं आहे। या कायद्याची काही जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि महाराष्ट्रात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः राजस्थानमध्ये अरुणा रॉय यांच्या नेतृत्वाखाली मजदूर किसान शक्ती संघटन यांनी हा कायदा व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात संघर्ष केला, सरकार दरबारी आंदोलनं केली, मागणी केली आणि अण्णा हजारे यांच्यासारख्या आपल्याला ज्यांचा अभिमान वाटावा अशा नेतृत्वामुळे हा कायदा देशभर व्यवस्थितपणे लागू झाला, त्याचा प्रसार प्रचार झाला आणि सामान्य जनतेपर्यंत हा कायदा पोहोचण्याच्या कामात या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान आहे, हेही आपण काल पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण आलो होतो की माहिती अधिकार अधिनियम 2005 ची प्रस्तावना। मित्रहो, माहिती अधिकार कायद्याच्या कलमावर जाताना, कलम शिकण्याच्या अगोदर हा कायदा का आला, ह्या कायद्याचे काय उद्देश आहेत, ह्या कायद्याचा सामान्य माणसाला काय लाभ होणार आहे, या कायद्यामुळे कोणती अशी सुधारणा होणार आहे, कोणतं असं प्रशासनामधली चांगली पावलं पडणार आहे, या संबंधीची जी माहिती आहे ती या कायद्याच्या प्रस्तावनेत आहे आणि ही प्रस्तावना काल मी वाचली होती, सगळ्यांना वाचून दाखवली होती। आजही परत एकदा मी धावती प्रस्तावना वाचून दाखवतो आणि आपल्या पुढच्या प्रशिक्षणाच्या स्लाइड कडे आपण परत वळू। माहिती अधिकार अधिनियम 2005 ची प्रस्तावना आहे। प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व प्रस्तावनेमध्ये असं लिहिलेलं, मी प्रस्तावना वाचून दाखवतो, सगळ्यांनी ऐकावी शांतपणे ती। प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पद्धत आखून देण्याकरता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग गठीत करण्याकरता तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबी करिता तरतूद करण्यासाठी अधिनियम, ज्या अर्थी भारताच्या संविधानाद्वारे लोकशाही गणराज्याची स्थापना करण्यात आली आहे आणि ज्या अर्थी लोकशाहीमध्ये माहितीगार नागरिक समूह आणि माहितीची पारदर्शकता या बाबी तिच्या कार्यशीलतेच्या दृष्टीने तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या व राज्य शासने व त्यांच्या यंत्रणा यांना प्रजेला जाब देण्यास उत्तरदायी ठरवण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत आणि ज्या अर्थी प्रत्यक्ष व्यवहारात माहितीच्या प्रगटनामुळे अन्य सार्वजनिक हितसंबंधांना तसेच शासनाच्या कामकाज कार्यक्षमरित्या चालणे, मर्यादित राजकोषीय साधन संपत्तीचा इष्टतम वापर होणे आणि संवेदनशील माहितीची गोपनीयता राखणे या बाबींनाही बाद येण्याची शक्यता आहे आणि ज्या अर्थी लोकशाहीच्या आदर्शाची परमोच्चता कायम राखताना या परस्पर विरोधी हितसंबंधाचा मेळ घालणे आवश्यक आहे, त्या अर्थी आता माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना विविक्षित माहिती पुरवण्याकरता तरतूद करणे इष्ट आहे।
भारतीय गणराज्याच्या 56व्या वर्षी संसदेद्वारे तो पुढील प्रमाणे अधिनियमित हो. कशा प्रकारे अधिनियमित हो हे पुढचे आता 1 ते 31 कलम याच्यामध्ये सगळं त्याचं सविस्तर आलेलं आहे. ही प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना लगेच तुम्हाला सगळी समजणार नाही, परंतु ही प्रस्तावना जेव्हा आपण ह्या प्रस्तावनेची चिकित्सा करू, प्रस्तावनेच्या एका बिंदूवर एका मुद्द्यावर आपण जेव्हा चर्चा करू, तेव्हा ही प्रस्तावना आपल्याला समजेल. प्रस्तावना समजली तरच आपल्याला हा कायदा समजेल. जर आपल्याला भक्कम पाया घालता आला तरच त्याच्यावर भक्कम इमारत उभी होत असते. तशी ही प्रस्तावना ह्या कायद्याचा पाया आहे. ही प्रस्तावना समजली तरच आपल्याला पुढचा कायदा समजू शकेल किंवा आपल्यामध्ये तो चांगल्या पद्धतीने रुजू शकेल, आपल्यामध्ये तो चांगल्या पद्धतीने झिरपू शकेल, आपल्यामध्ये तो भिनेल चांगल्या प्रकारे. जर प्रस्तावना नाही समजली तर हा कायदा समजणार नाही आपल्याला. तर आपण कायद्याची काय वैशिष्ट्ये आहेत, कायद्याचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत आणि कायद्याच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला प्रस्तावनेच्या माध्यमातून समजून घ्यायच्यात हे आपण आता एक एक करून आपण पुढे समजून घेऊया. ही जी आता नवीन स्लाइड मी ओपन केलेली आहे, त्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं की माहिती अधिकार कायद्याची मूलतत्वे, माहिती अधिकार अधिनियम 2005, माहिती अधिकार कायद्याची मूलतत्वे. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकारी कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणणे. 2, शासन व प्रजामध्ये प्रजेप्रती उत्तरदायित्व निर्माण करणे. नंबर 3 आहे शासन व प्रशासनावरील भ्रष्टाचार कमी करणे. 4 आहे सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवण्यासाठी कायदेशीर व व्यवहार्य पद्धत प्रस्थापित करणे. 5वा मुद्दा ह्यातला माहितीगार नागरिक व अशा नागरिकांचे समूह तयार करणे. आणि 6 आहे देशाच्या तिजोरीचा इष्टतम वापर करणे. या गोष्टी सगळ्या या माहिती अधिकार कायद्याच्या मूलतत्वामध्ये येतात. हे आपण एक मूलतत्वाच्या विषयीची माहिती आपण समजून घेऊया आज. यातलं पहिलं आहे की आपल्याला समजून घ्यायचंय आपल्याला हे समजून घ्यायचंय की माहिती का हवी असते. काल आपण बघितलेलं आहे की संविधानाच्या कलम 18 नुसार कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आहे, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना आपल्याला एखादी गोष्ट बोलायची आहे, एखादी गोष्ट व्यक्त करायची आहे, एखादी गोष्ट सांगायची आहे, तर पहिली अट असते की आपल्याला ती गोष्ट माहित पाहिजे, त्या गोष्टीचा सोर्स माहित पाहिजे. हवा पाण्याच्या गप्पा तर आपण नेहमीच मारतो, परंतु जनतेच्या लाभाच्या, लोकांच्या हिताच्या, लोकांच्या कल्याणाच्या काही गोष्टी अशा असतात की ज्या राज्यकर्त्याच्या आणि रुरलच्या हातात असतात. जे आपल्यावर राज्य करतात त्या राज्य करणाऱ्या व्यवस्थेच्या हातात असतात. त्या गोष्टी जर आपल्याला माहित नसेल तर आपण व्यवस्थेवर व्यवस्थित भाष्य करू शकणार नाही. त्यामुळं या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. पहिल्यांदा की आपल्याला काय माहित पाहिजे तर आपल्याला डेटा माहित पाहिजे. आपल्याला कुठून कुठून माहितीचे सोर्स आहेत ते आपल्याला माहित आले पाहिजेत. म्हणून आता हा जो स्लाइड दिसते तुम्हाला, त्या स्लाइडचं नावच आहे DIKWD ट्रायंगल. हा एक ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल आपण पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. याच्यामध्ये आहे की डेटा आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून तुटक माहिती आपली एकत्र येते. बघा आपल्याला माहित आहे की तळ कसं भरतं, तर तळ्यात खालच्या बाजूनं काही झरे येतात, वरच्या बाजूनं काही झरे येतात, पावसाचं काही पाणी येतं, इकडच्या बाजूने येतं, तिकडच्या बाजूने येतं, एक खोलगट मोठ्या भागात साठतं. त्याला म्हणतात सगळीकडून येणारं पाणी, त्याला डेटा सारखं असतं. ते सगळीकडून येतं आणि एक जागी मोठ्या प्रमाणात साठतं. माहितीचंही तसंच आहे. इकडून थोडी माहिती येईल, तिकडून थोडी माहिती येईल, त्या बाजूने थोडी माहिती येईल, इकडच्या बाजूने माहिती येईल, आपल्याला वर्तमानपत्रातून माहिती येईल, टीव्ही मधून सांगेल की हा सिनेमा फार चांगला आहे, तुम्ही बघा. अशी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळते. ती मिळणारी वेगवेगळ्या माध्यमातून माहिती म्हणजे तो माहितीचा डेटा असतो. त्यानंतर सगळीकडून मिळालेली माहिती जेव्हा आपण एकसंध करतो तेव्हा ती होते इन्फॉर्मेशन. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आपण इन्फॉर्मेशनवरून तिचं मनन आणि चिंतन करतो, तेव्हा त्या इन्फॉर्मेशनचं रूपांतर होतं नॉलेजमध्ये. म्हणजे डेटा येतो, त्याच्यातून इन्फॉर्मेशन बनते, इन्फॉर्मेशन मधून नॉलेज बनतं. आणि आपल्याकडं व्यवस्थित चांगलं नॉलेज असेल आणि आपण जेव्हा चाळून आणि गाळून ज्ञान घेतो आणि त्या ज्ञानाचा आपण व्यवहारामध्ये उपयोग करतो तेव्हा त्याला म्हणतात विस्डम, शहाणपण.
आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा व्यवहारात उपयोग करतो तेव्हा त्याला म्हणतात शहाणपण, आणि हे शहाणपण आपल्याकडे असलं तरच आपल्याला चांगले निर्णय घेता येतात. चांगले निर्णय घेता येतात आपल्याला, आपल्याकडे जर शहाणपण असलं तर. त्यामुळे आपल्याला माहितीपासून ते निर्णयापर्यंत येण्यासाठी, उत्तम निर्णयापर्यंत येण्यासाठी आपल्याकडे उत्तम माहिती पाहिजे, उत्तम ज्ञान पाहिजे, आणि आपल्याकडे उत्तम असं आपल्याकडे शहाणपण पाहिजे. ते असल्याशिवाय आपल्याला मिळालेल्या माहितीचा व्यवहारात चांगल्या पद्धतीने वापर करता येत नाही लोकांच्या हितासाठी. यानंतर आपल्याला माहितीची मूलतत्वेमध्ये आपण पाहिलेलं आहे की सरकारी कामामध्ये अधिकाधिक पारदर्शकता असली पाहिजे. ही पारदर्शकता जर नसेल तर आपल्याला सरकार किती चांगलं काम करते कळणार नाही. आपल्याला सरकारी कामामध्ये काय चाललं आहे हे कळणार नाही. म्हणजे पारदर्शकतेचा अर्थ आहे की काहीही लपवून ठेवायचं नाही. सगळ्या गोष्टी जास्तीत जास्तपणे ओपन करायच्या. सगळं जास्तीत जास्त गोष्टी जनतेला माहीत पाहिजेत. जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा माझं तर म्हणणं आहे की अगदीच मोजके अपवाद सोडता बाकी सगळं काही जनतेसाठी ओपन केलं पाहिजे. आणि हळूहळू ह्या गोष्टी आपल्याकडे व्हायला लागलेल्या आहेत. बघा, आपल्याकडं 20 वर्षापूर्वी लोकसभेचं कामकाज कसं चालतं लोकांना कळत नव्हतं. परंतु 20 वर्षापूर्वी एक निर्णय घेतला की लोकसभेतलं कामकाज हे जनतेला कळालं पाहिजे, म्हणून दूरदर्शनवर ते लाईव्ह टेलिकास्ट करण्यात यावं. आणि ते लाईव्ह टेलिकास्ट झाल्यावर आपण बघितलेलं आहे की आमदार खासदार कसे एकमेकाला मारामाऱ्या करतात, एकमेकाच्या अंगावर धावून जातात. परंतु जेव्हा जे पारदर्शकताच नव्हती, ते बाहेर लोकांना काय काम करतात हे कळतच नव्हतं, तेव्हा तर ते किती उच्छाद मांडत असतील. मग आता त्यांना माहिती आहे आपण चुकीचं वागलो तर हे रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड होतंय आणि सगळ्या देशभर हे पाहिलं जातंय. लोक आपली प्रतिमा त्यामुळे डागाळू शकते. म्हणून लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज पारदर्शक झालं. विधानमंडळातलं कामकाज सुद्धा आता पारदर्शक व्हायला लागलेलं. ते काय होते ते हा पारदर्शकचं एक उदाहरण आहे. आता न्यायालयाचं काम सुद्धा पारदर्शक होण्यासाठी न्यायालय म्हणतं की आम्ही जे माइलस्टोन चांगले निर्णय देत आहोत ते तुम्ही लाईव्ह कास्ट करा, आणि तशी व्यवस्था करण्यासाठी आता पावलं उचलली जात आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पारदर्शकतेचं उदाहरण म्हणजे असं आहे की 2020च्या डिसेंबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक फार चांगला निर्णय दिला की देशभरातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही फुटेज 24/7 कंटिन्यू कधीही बंद न करता चालू राहिलं पाहिजे. ही त्या पोलीस स्टेशन मधल्या मुख्य अधिकाऱ्याची पूर्ण जबाबदारी आहे की पोलीस स्टेशन मध्ये. आणि तुमच्या माहिती सांगतो की त्या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या आजच्या घडीला बहुतेक सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही फुटेज लावलेला आहे. आणि तो जो माइलस्टोन निकाल आहे तो निकाल सगळ्यांनी आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि तो निकाल आपण सगळ्यांनी वाचला तर आपल्या लक्षात येईल की त्या निकालाचं जर तंतोतंत पालन केलं तर पोलीस स्टेशन मध्ये सामान्य नागरिकावर, निरपराध नागरिकावर अन्याय होण्याची शक्यता कमी आहे. जर ते आणि त्यामुळे आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे. आणि पोलीस स्टेशन मधले सीसीटीव्ही फुटेज चालू आहेत का नाही, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग दोन्हीही रेकॉर्ड झालं पाहिजे, असा तो फार चांगला निकाल दिलेला आहे. सरकारी कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्याचं ते एक उदाहरण आहे. आणि माहितीचा अधिकार हा तर खूपच मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणतो. माहितीच्या अधिकारामुळे कोणता निर्णय, कोणता धोरण, कोणत्या पॉलिसीनं तुम्ही घेतला याचं सगळं स्वतःहून जाहीर करायचं आहे. माहिती अधिकारामध्ये जी ताकद आहे की सरकारी कामकाजामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे, त्याचा काही प्रमाणात उपयोग होतो आहे. त्यात काही चुका असतील, त्यात काही त्रुटी असतील तर त्याच्याही आपण पुढे चालून चर्चा करूया. तर पारदर्शकता आली पाहिजे, ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. ट्रान्सपरन्सीमुळे काय होतं की सरकारी व्यवहारामध्ये गुड गव्हर्नन्स यायला सुरुवात होते, चांगलं प्रशासन, सुप्रशासन यायला सुरुवात होते, ओनेस्टी यायला सुरुवात होते, ॲक्युरेटी यायला सुरुवात होते. आणि तर ट्रान्सपरन्सी आणि प्रशासनाला फारच महत्व आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट मला ट्रान्सपरन्सीच्या निमित्तानं तुम्हाला सांगायची आहे, कारण आपलं हे प्रशिक्षण हे मला असं वाटतं की जास्तीत वाईड झालं पाहिजे, जास्तीत जास्त गोष्टी माहीत झाल्या पाहिजे त्याच्यावरच्या. तर
तुमच्या माहितीस्तव तुम्हाला सांगतो की तुम्ही जर गुगल सर्च केलं आणि त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल असं जर टाकलं तर आपल्याला ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलची एक वेबसाईट येते. ती वेबसाईट असं सांगते की जगामध्ये किती देशामध्ये कोणत्या पद्धतीनं ट्रान्सपरन्सी चालते ते प्रत्येक देशाला एक ट्रान्सपरन्सी इंडेक्स देतात. म्हणजे ज्या देशामध्ये खूप कमी भ्रष्टाचार आहे, सगळ्या गोष्टी ओपन आहेत, नागरिकांना सगळा ऍक्सेस चांगला आहे, त्या देशाला ते एक इंडेक्स देतात. त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसह सांगतो की त्या इंडेक्समध्ये डेन्मार्कचा नंबर 1 आहे. डेन्मार्कचा रँक नंबर 1 मध्ये डेन्मार्क येतो की डेन्मार्कमध्ये सगळ्यात चांगली ट्रान्सपरन्सी आहे. न्यूझीलंडमध्ये नंबर 1 ची ट्रान्सपरन्सी आहे. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा ट्रान्सपरन्सी त्यांचा रेट 12 दिलेला आहे. USA मध्ये, युनायटेड स्टेट्स मध्ये ट्रान्सपरन्सीचा रेट 23 आहे आणि आपल्या भारतामध्ये ट्रान्सपरन्सीचा जो रँक आहे तो 80वा रँक आहे आणि आपल्याला स्कोअर दिलेला आहे 140 स्कोअर. हा स्कोअर काय आणि रँक काय हे तुम्ही त्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला बऱ्यापैकी कळेल. एकूण 180 देशामध्ये 180 देश याच्या इंडेक्समध्ये घातले जातात. 180 देशापैकी आपल्या देशाचा नंबर लागतो, 80वा नंबर लागतो आपल्या देशाचा. तर आपण भ्रष्टाचारामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपण आपल्या देशाचा नंबर मधोमध लागतो. खूप देश असे आहेत की सोमालिया देश आहे की 180, आपल्या बाजूला बांगलादेश आहे, बांगलादेशामध्ये आपल्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. काय तर पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे, परंतु आपल्या देशामध्ये हे कमी भ्रष्टाचार नाही. आपल्या देशातलंही भ्रष्टाचाराचा जो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने दिलेला इंडेक्स आहे तो काळजी करण्याजोगता आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माहितीचा अधिकार कायदा हा ही ट्रान्सपरन्सी वाढावी, भ्रष्टाचार कमी व्हावा आणि शासन कसं चालतं हे लोकांना जास्तीत जास्त समजावं आणि शासनामधली माहिती ऍक्सेस करून, माहिती गोळा करून, माहिती जमवून लोकांनी त्याच्यावर आवाज उठवावा आणि शासनावर एक दबाव आणावा. याच्यासाठी माहितीचा अधिकार कायदा झालेला आहे आणि याच्यासाठीच पारदर्शकता असावी असा आग्रह हा कायदा धरतो. शासन व प्रशासनामध्ये प्रजेप्रती उत्तरदायित्व निर्माण झालं पाहिजे की शासनाला आणि प्रशासनाला वाटलं पाहिजे की प्रजेप्रती आमचं काहीतरी उत्तरदायित्व आहे, आम्हाला जनतेला काहीतरी उत्तर द्यावं लागेल. एक चळवळीतलं गीत होतं की आग चहू बाजूने लागली देशाला, सवालाचा जबाब दे र देशाच्या सरकारा, असं आम्ही पूर्वी चळवळीतली गाणी म्हणायचो, त्याच्यामध्ये हे गीत होतं. तर आपल्याला सरकारला सवाल करता आला पाहिजे. आपल्याला सरकारला सांगितलं पाहिजे की हे 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 सरकारचं चुकतं आहे आणि सरकारने याची उत्तरं दिली पाहिजेत. बघा, सरकारचं चुकतं आहे तर सरकारला पूर्वी कसं होतं की सरकारचं चुकतं आहे तर कोण प्रश्न विचारत होतं, सरकारमधलाच भाग, कुणीतरी आमदार, कुणीतरी खासदार लोकसभेत जायचा, विधानसभेत जायचा आणि सरकारला काहीतरी धारेवर धरायचा आणि म्हणायचा की ह्या गोष्टीची मला माहिती द्या. पूर्वी जनतेला माहितीचा अधिकार नव्हता, परंतु माहितीचा अधिकार आल्यानंतर माहितीच्या अधिकार कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की माहिती मिळवण्याच्या मर्यादेपर्यंत प्रत्येक नागरिकाला त्यांचा खासदार आणि आमदार यांना जितके अधिकार आहेत तितकेच समतुल्य अधिकार आता मिळालेले आहेत आणि आपण सरकारला जाब विचारू शकतो, सरकारला उत्तरदायी ठरू शकतो. तर एक मी उत्तरदायी असण्याचं उदाहरण तुम्हाला देणार आहे, फार उदाहरण देणार नाही. भारताचं सरकार भारताच्या जनतेप्रती फारसं उत्तरदायी नाही. आपण किती ओरडतो, निवेदन देतो, मागण्या करतो, परंतु सरकार ऐकत नाही, कारण आपला जो दबाव गट आहे तो फार छोटा आहे. सरकारला उत्तर मागणारी, सरकारला प्रश्न विचारणारी, सरकारच्या कृत्यावर, सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या माणसाची संख्या आपल्याकडे कमी आहे. ती किती आहे, कशी आहे ते आपण पाहू, पण सरकार कसं उत्तरदायी आपल्याकडे नाही याचं एक उदाहरण ही जी स्लाइड आहे, ही स्लाइड मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. याच्यामध्ये न्यायाधीशाची संख्या, तुलना आणि उत्तरदायित्व आहे. तुम्हाला माहित असेल की आपल्याकडे एखादा निकाल लागायला तारीख पे तारीख, तारीख वर तारीख आपल्याला कितीतरी 10, 20, 25 वर्ष आपल्याला न्यायालयात खटले चालवावे लागतात. परंतु अमेरिकेत एकही खटला 6 महिने ते 1 वर्षापेक्षा जास्त जात नाही. कोणताही खटला हा 6 महिने ते 1 वर्षाच्या आतमध्ये अमेरिकेमध्ये संपून जातो. मध्यंतरी अमेरिकेच्या गोऱ्या पोलिसानं एक अमेरिकेतल्या काळ्या माणसाला त्याच्या मानेवर दाब देऊन
त्याचा मृत्यू घडून आला होता, त्यावेळेस अमेरिकेच्या शासनामध्ये लोकांमधून खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि तो खटला उभा राहिला आणि 6 महिन्याच्या आत ज्यांनी त्याच्या गळ्यावर दाब देऊन अश्वेतवर्णीय माणसाचा खून केला होता त्या पोलीस अधिकाऱ्याला 30 वर्षाची सजा दिली 6 महिन्याच्या आत. हे फक्त अमेरिकेत होऊ शकतं, भारतामध्ये असं होऊ शकत नाही. भारतामध्ये एक खटला 2016 साली निघालेला एक खटला मी तुम्हाला सांगतो. एक माणसाचा वयाच्या 45व्या वर्षी त्याचं पत्नी बरोबर भांडण झालं, त्यांचं एकमेकाशी जमाना गेलं, म्हणून त्यानं दिल्लीच्या हायकोर्टामध्ये कोर्टात खटला दाखल केला. तो छोट्या न्यायालयातून वरच्या न्यायालयातून हायकोर्टामध्ये आला आणि हायकोर्टामध्ये जेव्हा खटला तो आला तेव्हा त्यांचा घटस्फोट झाला, कारण पत्नी घटस्फोट होऊ देत नव्हती आणि याला घटस्फोट पाहिजे होता. तर हा जो खटला आहे, हा खटला तो माणूस जेव्हा 85 वर्षाचा झाला तेव्हा निकाली निघाला. एका घटस्फोटासाठी आपल्या देशामध्ये एक व्यक्तीला 40 वर्ष संघर्ष करावा लागला आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये एक खटला निकाली निघाला जास्तीत जास्त 6 महिने ते 1 वर्ष लागतं. तर हे का होतं बघा, आमच्याकडं का होत नाही? न्याय व्यवस्था आणि केंद्र शासन आणि राज्य शासन जनतेला उत्तरदायी मानत नाही. आमच्या न्यायाधीशांना चिंताच वाटत नाही की हा खटला वेळेवर काढून जनतेला न्याय दिला पाहिजे. जर न्याय वेळेवर नाही दिला तर तो एक प्रकारचा अन्यायच असतो. हे जे विधान आपण नेहमी वाचतो, जर न्याय नाही वेळेवर मिळाला तर तो एक प्रकारचा अन्यायच असतो. हे जे विधान आपण नेहमी पाहतो ते विधान आपल्या इथं तंतोतंत खरं होतं. आपल्या न्यायालयातून न्याय मिळत नाही, आपल्या न्यायालयातून 10-15 वर्षांनंतर निकालच मिळतो, न्याय मिळत नाही. कारण तोपर्यंत न्याय मिळावा, काहीतरी आपल्याला आपल्या देशामध्ये आपले काही अधिकार आहेत, आपल्याला काहीतरी न्याय शाबूत राहायला पाहिजे, अशी जी भावना असते ती भावना मरून जाते लोकांची. पण अमेरिकेत तसं होत नाही. तर हे का होतं हे या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे. कारण काय माहितीये का, प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये 107 जज आहेत. ही 2018ची आकडेवारी आहे. USA मध्ये 107 जज आहेत. कॅनडामध्ये दर 10 लोकसंख्येमागं 75 जज आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये दर 10 लोकसंख्येमागं 57 जज आहेत. इंग्लंडमध्ये दर 10 लोकसंख्येमागं 50 जज आहेत. आणि भारतामध्ये खाली तुम्ही स्लाइड मध्ये पाहू शकाल की भारतामध्ये दर 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 10 जज आहेत. जर न्याय करणाऱ्या माणसाची संख्या कमी असेल आणि आमच्याकडे भांडणं आणि तंटे जास्त असतील तर न्याय मिळणार नाही आपल्याला. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगेल. तुम्ही एके ठिकाणी बुफेमध्ये जेवायला गेलात आणि आपल्याला माहित असतं 100 लोक जेवायला आलेत तर बुफेवाला 100 ताट तयार ठेवतो. आपण लाईन मध्ये लागतो, आपला प्रत्येकाला एक ताट भेटतं, आपण जेवण करतो, आपलं जेवण अर्ध्या तासात संपतं, आपण निघून जातो. जर आपण बुफेमध्ये 100 लोक गेलो जेवायला आणि तिथं फक्त 10च ताटं असतील तर पहिल्यांदा 10 जण जेवतील, 90 जण वाट पाहतील. त्यानंतर 10 जण जेवतील, 80 जण वाट पाहतील. त्यानंतर 10 जण जेवतील, 70 जण वाट पाहतील. आपला नंबर यायला कदाचित 2 तास, 3 तास, 4 तास जाऊ शकतात. आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेचं नेमकं तसंच झालेलं आहे. आपल्या इथं लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. भांडण, तंटे, मतभेद, अनियमितता, अन्याय याची परिसीमा गाठलेली आहे, परंतु खटले निकाली लागत नाहीत. आपल्या देशातल्या खालच्या कोर्टामध्ये जे जिल्हा तालुका न्यायालय असतं, जिल्हा न्यायालय असतं, सत्र न्यायालय असतं, त्याच्यामध्ये कोट्यावधी खटले तुंबलेले आहेत. आपल्या देशाच्या हायकोर्टामध्ये सगळ्या राज्याचे हायकोर्ट आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा लाखो खटले तुंबलेले आहेत. आणि आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे, ज्या सुप्रीम कोर्टामध्ये आज घडीला 60,000 खटले न्यायाच्या अवस्थेत आहेत. जर अशी परिस्थिती असेल तर हे या देशातली न्याय व्यवस्था या देशातल्या सरकारशी, या देशातल्या जनतेशी उत्तरदायी नाही, हा त्याचा अर्थ होतो. तुमच्या माहितीसह सांगतो की आपल्या देशामध्ये 60,000 खटले सुप्रीम कोर्टात जेव्हा तुंबलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये जायचं म्हणजे तुम्हाला जर सुप्रीम कोर्टात नुसता खटला दाखल करायचा असेल तर खिशात 5 ते 10 लाख रुपये घेऊन दिल्लीला जावं लागतं. सुप्रीम कोर्टामध्ये खटला मोफत होत नाही, अगदीच अपवाद वगळता. आणि सुप्रीम कोर्टात तुम्हाला पैसे मोजल्याशिवाय न्याय मिळत नाही अशी परिस्थिती. ठीक आहे, आम्ही घर विकू, दार विकू, सोनं विकू, पण आम्हाला न्याय तर मिळाला पाहिजे.
परंतु तिथं 60,000 खटल्याची लाईन लागलेली, नंतर तुमचा नंबर येणार आहे. तरुण माणूस गेला तर त्याची दाढी पिकल्याशिवाय त्याला न्याय मिळत नाही. जर तरुण माणूस गेला तर तो उतार वयाकडे लागला तरच त्याला न्याय मिळतो, अशी परिस्थिती आहे. ही गंभीर आकडेवारी मी तुम्हाला का सांगतोय की न्याय व्यवस्था उत्तरदायी नाही, सरकार उत्तरदायी नाही, सरकार जजची संख्या वाढवत नाही, सरकार कोर्ट रूमची संख्या वाढवत नाही. त्या बुफेच्या जेवणासारखं सांगितलं ना, जेवायला 100 जण आहेत तर ताटाची संख्या 10च आहे, तर ताटच राहत नाही मग शिल्लक. असं आपल्या इकडं जजची संख्या कमी, कोर्ट रूमची संख्या कमी, सुनावणीची संख्या कमी. त्यामुळं आपल्या इकडं हे सेम माहिती अधिकारात सुद्धा झालेलं आहे. माहिती अधिकारामध्ये आयुक्ताची संख्या कमी, खूप मोठ्या प्रमाणात आयुक्त नियुक्त केले जात नाहीत, पेंडन्सी खूप राहते. आणि आपण बघितलेलं आहे प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयात आज 10,000, 12,000, 15,000 द्वितीय अपील पडून आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की जनतेला आपण उत्तरदायी नाही, परंतु माहितीचा अधिकार कायदा हा उत्तरदायित्वासाठी चाललेला आहे. अमेरिकेचं शासन कसं उत्तरदायी मी तुम्हाला सांगतो. आपल्या कोर्टामध्ये जेव्हा 60,000 खटले तुंबलेले आहेत, तेव्हा 2019 साली अमेरिकेच्या ज्याला अपेक्स कोर्ट म्हणतात, त्या अपेक्स कोर्टामध्ये फक्त 35 खटले होते. 35. तिथले 9 जजचं बेंच आहे, त्यांना काहीच काम नाही. ते म्हणतात की या आम्ही बसलेलो आहे तिथं आणि आम्ही न्याय करायला बसलेलो आहे, कारण झटपट न्याय मिळतो. जर कोणत्याही देशामध्ये झटपट न्याय नाही मिळाला तर तो देश आणि त्या देशातली जनता कधीही सुखी नसते. आपल्यावर अन्याय झाला तर मला झटपट न्याय मिळाला पाहिजे. ह्याला म्हणतात उत्तरदायित्व, ह्याला म्हणतात अकाउंटेबिलिटी. जी अकाउंटेबिलिटी अमेरिकेसारख्या प्रशासनामध्ये आहे, ऑस्ट्रेलियासारख्या प्रशासनामध्ये आहे, ती अकाउंटेबिलिटी भारताच्या प्रशासनामध्ये नाही. आपल्याला चांगलं आणि वाईट अशी तुलना करावीच लागल. मी काय भारत विरोधी किंवा देश विरोधी माणूस नाहीये, परंतु आपल्याला दुसरीकडे कुठं काही जे चांगलं होतंय त्याची तुलना करून आपल्याला त्या पद्धतीनं शिकावं लागेल. त्यामुळं आपण ही माहिती घेतली पाहिजे की उत्तरदायित्व नाही. परंतु आपल्याला माहिती अधिकार कायदा असं सांगतो की शासन आणि प्रशासनामध्ये प्रजेप्रती उत्तरदायित्व निर्माण झालं पाहिजे. त्यांनी जिथं जिथं शासन चुकतंय, जिथं जिथं शासन कमी पडतंय, तिथं तिथं ते सांगितलं पाहिजे आणि प्रजेने विचारलं पाहिजे, प्रजेनेही ते विचारलं पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे माहिती अधिकाराच्या मूल तत्वाचा तो आहे की शासन व प्रशासनावरील भ्रष्टाचार कमी करणे. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपल्याला माहित आहे की हा कायदा लागू झालेला आहे, कायदा आलेला आहे आणि ह्या कायद्यानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढलेली आहेत. आपल्याला माहित असेल की 2014 पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जो महाराष्ट्रात आदर्श घोटाळा झाला होता, आदर्श बिल्डिंगचा जो घोटाळा झाला, तो घोटाळा माहिती अधिकार कायद्यामुळेच बाहेर आला होता. जो कोळसा घोटाळा निर्माण झाला होता तोही माहिती अधिकार कायद्यामध्ये निर्माण झाला होता. कृष्णा खोऱ्यामध्ये जो घोटाळा निर्माण झाला होता तो सुद्धा घोटाळा माहिती अधिकार कायद्यामुळे बाहेर आला होता. असे हजारो शेकडो घोटाळे आहेत. ते रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, तळ्याचे असतील, बांधकामाचे असतील, खूप वेगवेगळ्या प्रकारचे, शिक्षणातले असतील, पर्यावरणातले असतील, उद्योगधंद्यातले असतील, जिथं जिथं कुठं घोटाळे होतात ते सगळे बरेचसे घोटाळे माहिती अधिकार कायद्यानं बाहेर काढलेले आहेत आणि आपण हे सगळे घोटाळे बाहेर काढण्याचं काम करतो आहोत. त्यानंतर माहिती अधिकाराचं जे मूल तत्व आहे चौथं, ते आपण समजून घेतलं पाहिजे की सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवण्यासाठी कायदेशीर व व्यवहार्य पद्धत प्रस्थापित करणे. बघा, मी एकदा माहिती अधिकाराच्या शिबिरासाठी परभणीला गेलो होतो आणि तिथं मला एका कार्यकर्त्याने फार चांगला प्रश्न विचारला होता. त्यानं सांगितलं की भ्रष्टाचार मिटवण्यासाठी सरकारी कार्यालयातील, सार्वजनिक कार्यालयातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जर लाचलुचपत प्रतिबंधक असेल, कायदा असेल, अँटी करप्शन लॉ असेल, तर माहिती अधिकार कायद्याची काय गरज आहे? माहिती अधिकार कायद्याची गरज नाही. आपण सगळ्यांनी अँटी करप्शन लॉचा वापर केला पाहिजे. म्हणजे प्रशासनाचा भ्रष्टाचार कमी करणं हे त्याच्यासाठी कायदा आहे, तर मग माहिती अधिकार कायद्याची काय गरज आहे? तर मी त्याला सांगितलं होतं की 2 गोष्टी आहेत की माहिती अधिकार कायद्याचं एक काम आहे भ्रष्टाचार कमी करणं. लाचलुचपत प्रतिबंधक लॉ असून सुद्धा भ्रष्टाचार बंद झालेला नव्हता. कोणताही कायदा आला तरी भ्रष्टाचार बंद होणार नाही, पण भ्रष्टाचारावर नियंत्रण मात्र येऊ शकतं. तर माहिती अधिकार कायदा हा भ्रष्टाचार निर्मूलन कायदा नाही. माहिती अधिकारातून भ्रष्टाचार उघड होतो, एक्सपोज होतो, त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येते. पण माहिती अधिकार कायदा हा नागरिकांना माहिती देण्याची कायदेशीर व व्यवहार्य पद्धती आहे. आपल्याला
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आहे, परंतु काय घोटाळा झाला हेच माहित नाही, तर आपण लाचलुचपत प्रतिबंधक मध्ये अँटी करप्शन मध्ये जाणार कसं? आपल्याकडे त्याचे पुरावे पाहिजेत, कागद पाहिजेत. म्हणून माहिती अधिकार कायदा आपल्याला पुरावे देतो, कागदपत्र देतो. जेव्हा माहिती अधिकार कायदा नव्हता तेव्हाही मी शासन आणि प्रशासनामधल्या वेगवेगळ्या कार्यालयात जायचो, आणि माझा अनुभव असा आहे की जेव्हा हा कायदा नव्हता तेव्हा सरकारी अधिकारी टेबलावरच्या एका कागदाला सुद्धा नागरिकाला हात लावू देत नव्हते. ते सांगायचे की ऑफिशियल सिक्रेट लॉ आहे, आम्ही जे काम करतो ते गुप्त काम आहे, हे तुम्हाला आम्ही काहीही कळू देणार नाही. आपल्याला काही पर्यायच नव्हता. मग आपल्याला त्या काळातले पत्रकार, त्या काळातले सामाजिक कार्यकर्ते, त्या काळात त्या कार्यालयातला एखादी शिपाई फोड, त्या कार्यालयातला एखादा क्लर्क फोड, त्याच्याकडून काहीतरी कागद मागून घे, यांच्याकडून काहीतरी कागद मागून घे, याला काहीतरी लालूच दाखव, त्याला काहीतरी प्रलोभन दाखव, अशा पद्धतीनं ते पुरावे गोळा करायचे. परंतु जेव्हा माहिती अधिकार कायदा आला, त्या कायद्यानंच ठरवलेलं आहे, कायद्यातलंच मूलतत्व आहे की सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती रितसर, कायदेशीर, आज आपण कॉलर टाईट करून हक्कानं, अधिकारानं माहिती मागू शकतो की मला हे पेपर पाहिजेत, मला हा अभिलेख पाहिजे, मला ही माहिती पाहिजे. तर हे कायद्याचं मूलतत्व आहे की माहिती मिळाली पाहिजे. त्यानंतरचं सगळ्यात खालचं कलम आहे की ह्या कायद्याचा काय उद्देश आहे, काय मूलतत्व आहे, तर माहितीगार नागरिकांनी अशा नागरिकाचे समूह तयार करायचे. त्याला की शासन कुठं चुकतं, शासन काय चुकीच्या गोष्टी करतं, शासन कुठं लबाडी करतं, शासन कुठं लोकांना फसवतं, हे जे शासनावर नियंत्रण असणारा, शासनाचे नियम माहीत असणारा, शासनातले कायदे माहीत असणारा असा माहितीगार नागरिक तयार करणं, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की इन्फॉर्म्ड सिटीजन तयार करणं, हे ह्या कायद्याचा उद्देश आहे. आता आपण स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून घेतो, तर आपण सुद्धा माहितीगार नागरिक झालं पाहिजे. आपल्याला सगळी माहिती पाहिजे. आपल्याला हे कार्यालय कसं चालतं, कार्यालयातली काय रचना आहे, कार्यालयात नेमके काय परवाने मिळतात, कोणते लायसन मिळतात, तिथून कोणती कागदपत्र काढतात, त्या कार्यालयात लोकांची कोणती कामं होतात आणि लोकांची कशी फसवणूक होते, लोकांची कशी लुबाडणूक होते, या कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे काय नियम आहेत, कोणत्या नियमानुसार ते काम करतात, हे कार्यालय कोणत्या कायद्यानुसार स्थापन झालेलं आहे, अशी सगळी जर माहिती आपल्याला असेल तर त्या कार्यालयामध्ये आपल्याला कुणीही फसवू शकणार नाही. म्हणून जो माहिती अधिकार कार्यकर्ता, तरबेज कार्यकर्ता आहे, तयार कार्यकर्ता आहे, अभ्यासूत कार्यकर्ता आहे, तो माहितीगार नागरिक असतोच. आणि ह्या कायद्यानं आपल्याला केलेलं आहे. मी जर थोडाफार काही माहितीगार नागरिक असेल, मी असा दावा करत नाही की मला सगळंच कळतं, पण मी जर थोडाफार माहिती अधिकार नागरिक असेल, माहितीगार नागरिक असेल, तर मला ह्या कायद्यामुळेच मी माहितीगार नागरिक झालेलो आहे. आणि अशा नागरिकाचे समूह, आपला जो माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आहे, तो महासंघ अशा नागरिकाचा समूहच आहे की ज्यांना जास्तीत जास्त माहिती आहे, ज्यांना अन्यायाविषयी चीड आहे, ज्यांना जनतेच्या हिताची काळजी आहे, ज्यांना सरकारमध्ये काही चुकीचं होते त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायचे, अशा सगळ्या नागरिकांचा समूह म्हणजे आपली संघटना आहे. अशा सगळ्या नागरिकाचा समूह म्हणजे अण्णा हजारे साहेबांची भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समिती आहे. असे जे समूह आहेत, असे समूह निर्माण करण्याचं ह्या कायद्याचं मूलतत्व आहे. त्यामुळं आपण जो आपली संघटना चालवतो, ती संघटना चालवण्याचं बीज किंवा संघटना चालवण्याचं मूळ सुद्धा या कायद्यामध्ये आहे. या कायद्याच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की माहितीगार नागरिक तयार करणे आणि अशा माहितीगार नागरिकाचे समूह तयार करणे. तुमच्या माहितीसह सांगतो, तुम्ही एक शब्द गुगलमध्ये टाईप करा. मला खूप माहिती मी गुगल कडून घेतो, खूप माहिती गुगल रेडी देतं. तुम्ही फक्त काय करा, गुगलमध्ये जा आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन असं टाका. कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणजे समाजासाठी काम करणाऱ्या संघटना. तुमच्या लक्षात येईल की अशी खूप नागरिकाचे समूह असतात, माहितीगार समूह असतात की जे काम करतात. अमेरिकेचं एक उदाहरण देतो तुम्हाला, मी गुगलवरच पाहिलेलं आहे की अमेरिकेमध्ये एक महिलेच्या 9 वर्षाच्या मुलाचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. अमेरिकेमध्ये एक महिलेच्या 9 वर्षाच्या मुलाचा रोड ॲक्सिडेंट झाला आणि तिचं मन हलून गेलं की अरे माझ्या मुलाचा रोड ॲक्सिडेंट झाला, कशामुळे झाला, काय झाला, त्याला कोण जबाबदार आहे, कोण चूक आहे, माझ्या मुलाची किती चूक आहे, सिस्टीमची किती चूक आहे, सरकारची कशी चूक आहे. तिनं सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि तिनं अभ्यास केल्यानंतर तिनं काय केलं माहिती आहे का, की एक संघटना काढली, तिचं नाव आहे झिरो ॲक्सिडेंट असोसिएशन, म्हणजे शून्य अपघात संघटना.
तिनं सांगितलं की माझा मुलगा वारलाय, पण अशी कुणाची मुलं वारू नयेत, कुणी ऍक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडू नये, म्हणून मी संघटना सुरू करते. तिनं झिरो ऍक्सिडेंट मुवमेंट सुरू केली, चळवळ सुरू केली की शून्य अपघात चळवळ झाली पाहिजे. मग तिनं रोड सेफ्टी काय असते, लोकांनी काय नियम पाळले पाहिजेत, अपघात कसे कमी होतील, शहरामध्ये कसे अपघात जास्त होतात, सुपरवे मध्ये कसे अपघात जास्त होतात, म्हणजे आपले मोठे रस्ते असतात वेगानं जाणारे, त्यात कसे अपघात होतात, दारू पिल्यामुळे किती अपघात होतात, किंवा चुकीच्या गोष्टीमुळे किती अपघात होतात, लोकांना रहदारीचे नियमच माहीत नाहीत म्हणून किती अपघात होतात, याच्यावर तिने पुस्तकं लिहिली. ती कॉलेजमध्ये गेली, शाळेमध्ये गेली, नागरिकाच्या समूहात गेली, वेगवेगळ्या ठिकाणी गेली आणि तिच्यावर भाषणं द्यायला सुरुवात केली. आणि अमेरिकेमध्ये एक चळवळ उभी राहिली, झिरो ऍक्सिडेंट चळवळ. तिनं काय त्यामुळे काय सगळेच अपघात थांबले नाहीत, परंतु हजारो अपघात होता होता नक्की वाचले असणार आहे. याला म्हणतात की कम्युनिटी ऑर्गनायझेशन तयार करणे. आपला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सुद्धा एक प्रकारची कम्युनिटी ऑर्गनायझेशनच आहे, माहितीगार नागरिकाचा समूहच आहे. आणि हा समूह तयार करा, असे समूह असे हा कायदाच सांगतो. तुम्ही ह्या कायद्याच्या जर प्रस्तावना नीट वाचली तर तुमच्या लक्षात येईल की हा कायदा सांगतो की असे समूह तयार करा, आणि आपण असा समूह तयार केलेला आहे. त्यानंतर असं आहे की या कायद्याच्या प्रस्तावनेत आणखी एक भाग लिहिलेला आहे की काही माहिती तर देता येईलच, पण काही माहिती अशी की देता येणार नाही, आणि माहिती देताना देशाच्या तिजोरीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भार पडण्याची शक्यता आहे. पण त्याच्यामध्ये आणखी एक प्रस्तावनेत खूप मोठा शब्द लिहिलेला आहे, तो शब्द आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. तो खूप मोठा शब्द असा लिहिलेला आहे की लोकशाहीची परमोच्चता कायम राखण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा आणणं अपरिहार्य आहे. जरी माहितीचा कायदा आणल्यामुळं शासन यंत्रणेवर भार पडत असेल, शासनाला मोठ्या प्रमाणात त्यांची कामं सोडून ही कामं करावी लागत असतील, किंवा मोठ्या प्रमाणात त्यांना मनुष्यबळ उडवावं लागत असेल, किंवा वळवावं लागत असेल, किंवा त्यांना थोड्या प्रमाणात काही खर्च करावा लागत असेल, तिजोरीवर थोडाफार भार पडत असेल. परंतु हे सगळं जरी होत असलं तरी त्याच्यामुळं काही छोटे छोटे तोटे असतील माहिती अधिकाराचे, पण लाभ मोठे आहेत. आणि त्याही पेक्षा लोकशाहीची परमोच्चता मोठी आहे. लोकशाहीची परमोच्चता म्हणजे लोकशाहीत सरकार मोठं नाही, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी मोठे नाहीत, लोकशाहीमध्ये सरकारी अधिकारी मोठे नाहीत, IAS अधिकारी मोठे नाहीत, IPS अधिकारी मोठी नाहीत, ह्या सगळ्यांच्या पेक्षा लोक मोठे आहेत. या सगळ्याच्या पेक्षा जनता मोठी आहे. जनता मोठी आहे. म्हणून आपल्याला लोकशाहीची परमोच्चता कायम राखण्यासाठी हा कायदा करणं अपरिहार्य आहे, असं या कायद्याच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे. ही प्रस्तावना आपण समजून घेतली पाहिजे. ही प्रस्तावना आपण जर समजून नाही घेतली तर मला असं वाटतं की आपल्याला हा कायदा उद्यापासून जो आपण एक एक कलमावाईज कायदा पाहणार आहोत तो कायदा आपल्याला कळणार नाही. तर आपण ऍक्टिव्ह सिटीजन राहिलं पाहिजे, तरच मला वाटतं की हा कायद्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापर करून घेतला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आता या चर्चासत्राचा, या प्रशिक्षणाचा समारोप करताना मी सांगणार आहे की आपण नुसते अर्ज करायचा, माहिती घ्यायची, माहिती मिळवायची, इतक्या पुरते सीमित कार्यकर्ते नाही राहिले पाहिजे. आणि आपण कुणालाही आपला परिचय करून देताना आता दोन प्रकारे करून द्यायचा. पहिल्यांदा तर तुम्ही अभिमानानं सांगा की मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही सांगा की मी जागरूक नागरिक सुद्धा आहे, मी सक्रिय नागरिक सुद्धा आहे, मी ऍक्टिव्ह सिटीजन आहे काय. आणि आपण काय केलं पाहिजे की गुड गव्हर्नन्स आलं पाहिजे, सुशासन आलं पाहिजे, म्हणून विचार केला पाहिजे. आपण कम्युनिटी ऑर्गनायझेशन केलं पाहिजे. या कायद्याचा आधार घेऊन आपण आपल्या भागातल्या अडलेल्या नडलेल्या लोकांना मदत केली पाहिजे. ज्यांचा प्रशासनामध्ये अडवणूक होते त्याला या कायद्याचा अभ्यास करून तू लढलं पाहिजे म्हटलं पाहिजे. आपण दुसऱ्यासाठी हातात तलवार घेऊन लढायचं नाही. ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्याच हातात तलवार द्यायची आणि त्याला सांगायचं लढाई तुला करायची, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या पाठीशी आहे, तुला सगळी रसद पुरवील, तुला ज्ञान पुरवील, तुला युक्त्या सांगेल, तुला काही मी कसं लढायचं हे सगळं सांगेल, पण लढाई तुला करायची. आपण प्रत्येक नागरिक हा लढाऊ बाण्याचा, प्रामाणिक, अभ्यासू, ज्ञानी, चिकाटीचा पाठपुरावा करणारा आपण केला पाहिजे आणि इतरांनी झालं पाहिजे.
आपल्यापासून लोकांनी आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्याबरोबर आपल्या मोठ्या प्रमाणात आपले फॉलोअर्स तयार केले पाहिजेत. कुणीही म्हटलं पाहिजे आपल्याला हा अतिशय इमानदार प्रामाणिक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे आणि लोकांना एकदा आपल्यावर विश्वास बसला ना की आपण इमानदार प्रामाणिक कार्यकर्ता आहोत, तो लोकांना वाटतं एक ना एक दिवस माझं ह्याच्याकडे काहीतरी काम पडेल, मी कधी तरी अडचणीत येईल आणि हा माणूस माझ्या पाठीमागे उभं राहील. हा विश्वास जर जनतेमध्ये लोकांमध्ये आपण उभा करू शकलो तर मला असं वाटतं की आपल्या मागेही लोक उभे राहतील. अण्णा हजारे यांच्या पाठीमागे उगाच लोक उभे राहिले नाही, ते ह्या सगळ्या परीक्षेत पास झालेले आहेत, ह्या सगळ्या परीक्षेत ते ताऊन सुलाखून निघालेले आहेत. आणि अण्णा हजारे नुसते माहिती अधिकार कार्यकर्ते नाही, अण्णा हजारे एक अतिशय चांगले समाजसेवक आहेत. गावावर जनतेवर लोकांवर प्रेम करणारा एक अतिशय उमदा चांगला लीडर आहे. त्यांच्यामध्ये काही लीडरशिप क्वालिटीज आहेत. आपल्यामध्ये आपण आदर्श घेऊन तसा लीडर झालं पाहिजे, आपण त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. मला वाटतं की माहिती अधिकार अधिनियमाची प्रस्तावना समजून घेताना आपण हे सगळं पाहिलं पाहिजे. आपण ऍक्टिव्ह सिटीजन झालं पाहिजे, आपण चांगला शेजारी झालं पाहिजे, चांगला ग्रुप मेंबर झालं पाहिजे, बेस्ट कम्युनिटी ऍक्टिव्हिस्ट झालं पाहिजे आपण, आणि आपण सरकारवर लक्ष ठेवलं पाहिजे. हे आपण सगळं केलं पाहिजे. हे सगळे माहिती अधिकार अधिनियमाच्या प्रस्तावनेतले उद्देश आहेत. त्याच्यामध्ये मी त्यातले मुख्य आतापर्यंत आपण जे चर्चा केली त्यातले जे 10 मुद्दे आहेत ते 10 मुद्दे मी परत एकदा आपल्याला वाचून दाखवतो की 1. नागरिकांना माहिती पुरवण्यासाठी व्यवहारी यंत्रणा प्रस्थापित करणे, ती झालेली आहे. आपण अर्ज करतो, आपल्याला माहिती मिळते, माहिती नाही मिळाली तर आपण अपील करतो, तिथेही माहिती नाही मिळाली तर आपण द्वितीय अपील करतो, तिथेही माहिती नाही मिळाली महत्त्वाचा मुद्दा असेल तर आपण सामूहिकपणे एकत्र येऊन आपली थोडी शक्ती वाढवून आपण न्याय व्यवस्थेचे सुद्धा दरवाजे खटखटले पाहिजेत आणि आपण त्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे. दुसरं आहे जास्तीत जास्त माहिती खुली करणे व नेहमी अद्ययावत करून विविध माध्यमातून प्रसारित करणे. हे आपण कलम 4 मध्ये पाहणार आहोत. सार्वजनिक प्राधिकरणावर स्वतःहून माहिती प्रसिद्ध करण्याची कायदेशीर बंधन नाही आहे, तेही आपण आपण जेव्हा कलमाचा विचार करू तेव्हा पाहू. शासन व्यवहारात पारदर्शकता व खुलेपणा आणण्याचा ह्या कायद्याचं वैशिष्ट्य आणि उल्लेख आहे आणि काही प्रमाणात ही खुलेपणा आणि पारदर्शकता आलेली आहे. परंतु जनता जेव्हा अधिकाधिक प्रमाणात हा कायदा वापरेल, खूप मोठ्या लोकांना हा कायदा माहीत होऊन जाईल, तेव्हा हा खुलेपणा अधिक मोठ्या प्रमाणात आणखीन येईल. नागरिकांना शासन ठरवलेली माहिती कागदपत्राच्या स्वरूपात मिळण्याचा अधिकार झालेला आहे. डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपात ही आपल्याला माहिती मिळण्याचा अधिकार आलेला आहे. नागरिकांना शासन ठरवलेली सर्व कामं कागदपत्रे निरीक्षणाचा पाहण्याचा अधिकार आहे. ते आपण कलम 2 मध्ये आपण त्याच्याविषयी व्यवस्थित आणि चांगली माहिती घेणार आहोत. माहितीसाठी वाजवी शुल्क आकारणे. या कायद्यामध्ये आपल्याला माहिती घेण्यासाठी असं आपल्याला न परवडणारं शुल्क नाही, परवडल असं शुल्क ठेवावं अशी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, तसं सांगण्यात आलेले. त्या मुद्द्याविषयी आपण पुढे आपल्या कलमामध्ये आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा आपण करणार आहोत. विहित कालावधीत कायदेशीर मुदतीच्या आत अपील व अर्जावर निर्णय घेण्याचं बंधन या कायद्यानं केलेलं आहे. काही प्रमाणात केले, काही प्रमाणात नाही केलं. पहिलं अपील 30 ते 45 दिवसात त्याच्यावर निर्णय घेण्याचं बंधन अपील अधिकाऱ्यावर आहे, परंतु दुर्दैवानं दुसऱ्या अपिलावर निर्णय घेण्याचं वेळेचं बंधन या कायद्यात अंतर्भूत केलेलं नाही. ही कायद्यातली त्रुटी आहे. पण तुम्हाला सांगतो, जर आपण भारतातल्या सगळ्या माहिती अधिकार संघटना एकत्र आलो, आपण आंदोलनं केली, आपण कायदेशीर लढाई लढली, रस्त्यावरची लढाई लढली आणि सरकारला जर दबाव घातला तर एक ना एक दिवस सरकारला दुसऱ्या अपिलावर सुद्धा वेळेचं आणि काळाचं बंधन घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल, कायद्यात दुरुस्ती करावं लागेल. कोणताही कायदा जर जनतेच्या आड येत असेल तर हा कायदा दुरुस्त झाला पाहिजे, हा कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, हे सांगण्याचा अगदी सामान्यातल्या सामान्य छोट्या नागरिकाला सुद्धा अधिकार आहे. आपले अधिकार कुणी मागणी करण्याचा आपला अधिकार कुणी वंचित करू शकत नाही, त्याला अडवू शकत नाही. आपली संघटना आपण मजबूत करू आणि तसा आपण मागणी करण्याचा अधिकार लावून धरू. त्यानंतर माहिती देणे हा नियम आहे आणि माहिती नाकारणे हा अपवाद आहे या कायद्यानुसार. हा शब्द तुम्ही हे वाक्य कायम काळजावर करून ठेवा की जर या कायद्यानुसार 100 अर्ज केले आणि 1-2 अर्जाची माहिती नाकारली आणि 98 अर्जाची माहिती मिळाली तर मला वाटतं की हा कायद्याचा उद्देश सफल होतो. अपवादात्मक माहिती नाकारा, 1-2 ठीक आहे नाकारली तर, पण जर आपण 100 अर्ज केले आणि 100 पैकी जर 25 अर्जाची 30 अर्जाची माहिती नाकारली जात असेल आणि 50-60 अर्जाची माहिती देत असेल तर हा अपवाद होऊ शकत नाही.
याच्यात मग काहीतरी षडयंत्र आहे माहिती नाकारायचं, आणि म्हणून मग हे कायद्यातलं जे वैशिष्ट्य आणि उद्देश आहे तो लागू होत नाही. क्वचित माहिती नाकारा, जवळजवळ नाकारूच नका, माहिती दिलीच पाहिजे, हे कायद्यातलं तरतूद आहे ह्या, आणि माहिती नाकारणं हा कदाचित अपवाद आहे. तर त्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कधीही आपण जेव्हा अपिलाला गेलो तर आपण आर्ग्युमेंट करताना हे सांगायचं, सर ह्या कायद्याचा प्राण हा आहे की माहिती देणं हा नियम आहे आणि माहिती नाकारणं हा अपवाद आहे. त्यामुळे तुम्ही सरसकट माहिती नाकारून अपवादाला हरताळ फासू नका. तुम्हाला नियमानुसार माहिती द्यावीच लागेल. आपण चांगले वाक्य फेकून चांगल्या वाक्याचं चिंतन मंथन करून ती समोर सादरीकरण त्याचं केलं पाहिजे. या कायद्याचं 10वं जे वैशिष्ट्य आहे, राज्यकारभारातील भ्रष्टाचाराला आळा घातला पाहिजे. हा भ्रष्टाचाराला आळा याच्यातून तर घातला गेलाच पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगणार आहे जाता जाता, आता शेवट करणार आहे मी, आणि शेवट करताना तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की याच्यामध्ये एक आलं होतं की साधन संपत्तीचा, देशाच्या साधन संपत्तीचा, सरकारच्या साधन संपत्तीचा, सार्वजनिक प्राधिकरणाच्या साधन संपत्तीचा इष्टतम वापर झाला पाहिजे. इष्टतम वापर होणं फार आवश्यक आहे. सरकारमध्ये काय होतं बघा, तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो की एकाचा पैसा दुसऱ्यासाठी खर्च करायचा तिसऱ्याला अधिकार असेल तर तो पैसा शक्यतो व्यवस्थित काटकसरीनं खर्च केला जात नाही. मी कमवलेला पैसा माझ्यावर किंवा माझ्या अपतेष्टावर मला खर्च करायचा असेल तर मी फार विचार करून काटकसरीनं खर्च करेल. मी कमवलेला पैसा मी काटकसरीनं खर्च करेल, परंतु दुसऱ्याचा कर रूपाने मिळालेला पैसा, सरकार नावाच्या म्हणजे जनतेचा पैसा सरकारच्या हातात येतो आणि तो तिसऱ्या जनतेसाठी वापरला जातो, काहीच म्हणून आपण गरिबासाठी वापरला जातो असं म्हणून. त्यावेळेस मी आता पहिल्यांदा जसं सांगितलं तसं एकाचा पैसा दुसऱ्याच्या हातात जातो आणि तिसऱ्यासाठी खर्च होतो, तेव्हा त्यात उधळपट्टी आणि भ्रष्टाचार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्याचा मग इष्टतम वापर होत नाही. परंतु इष्टतम वापर झाला पाहिजे हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जागरूक म्हणून माझं काम असलं पाहिजे. मी तसा आदर्श मी वागून तयार ठेवला पाहिजे आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही तसं सांगितलं पाहिजे. तुम्हाला मी एक छोटी जाता जाता गोष्ट सांगतो. मी रोज एक छोटी गोष्ट सांगून या आपल्या प्रशिक्षणाचा समारोप करणार आहे. आज मी एक गोष्ट सांगणार आहे की सर विश्वेश्वरय्या नावाचे एक अभियंता होते, ज्यांना भारतरत्न हा किताब आपल्या सरकारनं दिला होता 1950 ते 60च्या दशकामध्ये. हे इंजिनियर होते. यांच्या नावानं आज इंजिनियर डे साजरा केला जातो 15 सप्टेंबरला. 15 सप्टेंबर हा अभियंता दिवस आहे आणि सर विश्वेश्वरय्या यांच्या नावाने केला जातो. ते म्हैसूर प्रांतामध्ये तिथल्या खूप मोठे इंजिनियर होते. देशातला नंबर 1 चा इंजिनियर माणूस, नंबर 1 चा अभियंता माणूस. यांना पंडित नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला मोठी धरणं बांधायची आणि याच्यावर तुम्ही काम करा. आणि आपल्या भारतातली सगळ्यात मोठी जी धरणं आहेत, भाकरा नांगल धरण आणि हिराकूड धरण, हे धरण सर विश्वेश्वरय्या यांच्या आराखड्यानुसार उभं केलेले. ते आणखीन ही धरणं गेली 65 वर्ष 70 वर्ष झालं तरी धरणं आणखीन व्यवस्थित आहे. तर या विश्वेश्वरय्याची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की एकदा विश्वेश्वरय्या यांच्याकडे एक माणूस आला. एकदा विश्वेश्वरय्या यांच्याकडे एक त्यांचा मित्र आला आणि तोही प्रशासनातलाच काम करणारा मित्र होता. त्यांना दोघांना काहीतरी सरकारी काम करायचं होतं. ते म्हणले की आपण सरकारी कामावर चर्चा करू, काही प्रोजेक्ट लिहू, काही लिखाण काम करू आणि बसू. त्यांनी त्याला बोलून घेतलं. रात्रीचे 10 वाजले होते. रात्रीचे 10 वाजता ते दोघं बसले आणि त्यांनी 1 तासभर लिखाण केलं. बाजूला एक दिवा चालू होता, कंदील चालू होता. ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये लाईट नव्हता, कंदील चालू होता. तर 1 तास त्यांनी काम केलं आणि काम केल्यानंतर त्यांचं काम संपलं, गुंडाळून बसले. त्यानंतर त्यांचा आलेला जो प्रशासनातला सहकारी मित्र होता तो म्हणाला की विश्वेश्वरय्या सर, आता आपण थोडे 1 तासभर मैत्रीच्या गप्पा मारत बसू आता आपण म्हणले. तर विश्वेश्वरय्याने सांगितलं की काही हरकत नाही, मलाही झोप येत नाही, तुझ्याकडे काही गोष्टी चांगल्या सांगण्यासारख्या आहेत, माझ्याकडे सांगण्यासारख्या आहेत, आपण दोघं मिळून आता चर्चा करू. पण त्याच्या अगोदर एक काम करू आपण म्हणले. ते म्हणलं काय करायचं? ते म्हणलं हा कंदील आहे ना, हा कंदील आता आपण बंद करू आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक दुसरा दिवा आहे, तो दिवा आपण चालू करू आणि मग आपण गप्पा मारू. तो म्हणला असं कशामुळे करता तुम्ही?
तर त्यांनी सांगितलं की हा जो आता कंदील चालू आहे ना, त्याच्यामध्ये जे तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये जे रॉकेल घातलेलं आहे, ते सरकारी खर्चानं घातलेलं आहे. आपण सरकारचं काम केलं म्हणून आपण तो कंदील सरकारचा वापरलेला आहे. ती सरकारची साधन संपत्ती आहे आणि त्या रॉकेलसाठी सरकारनं खर्च केलेला आहे. आता आपल्याला गप्पा मारायच्या, तो आपला पर्सनल चॉईस आहे, आपलं व्यक्तिगत काम आहे ते. तर आपण सरकारचा कंदील वापरायचा नाही, सरकारचं तेल वापरायचं नाही. त्यांनी ते बंद केलं. दुसरा एक छोटा दिवा लावला, त्याच्यामध्ये विश्वेश्वराच्या पगारातून आलेल्या पैशाचं तेल होतं, तो दिवा लावला आणि ते म्हणले की आता आपण 1 तासभर तुला जोर गप्पा मारायचा तोवर गप्पा मार, आता काही अडचण नाही. हा जो आदर्श आहे, ही जी बघण्याची दृष्टी आहे, ही बघण्याची दृष्टी आपल्याला सांगते की सरकारी साधन संपत्तीचा इष्टतम वापर केला पाहिजे. आज आपले सरकारी नोकर, आज आपले IAS ऑफिसर, आज आपले मोठे लोक हा विचार करतात का? हा विचार करत नाही कोणी. साधा क्लर्क असेल ना, तर तो घरी मुलांना ऑफिस मधले पेपर आणून देतो, म्हणतो ऑफिस मधले पेपर, ऑफिस मधला पेन, ऑफिस मधली शिस पेन्सिल तो घरी मुलाला देतो. विश्वेश्वरय्यासारखा आपण आदर्श ठेवला पाहिजे की सरकारचं तेल असेल तर सरकारच्या कामासाठीच मी वापरेन. मला शिळोप्याच्या गप्पा मारायच्या असतील तर मी माझं तेलाचा दिवा लावेल. आज आपल्याला माहित आहे, मोठमोठाले IAS अधिकारी सरकारच्या गाड्या घेऊन मोठमोठ्या देवस्थानाला जातात, सुट्ट्याला जातात, सरकारचं तेल जाळतात. त्यांच्या घरची लोक बाजारात सरकारची गाडी घेऊन जातात. खूप मोठ्या प्रमाणात हे लोक सरकारी मशिनरीचा दुरुपयोग करतायत. आणि हे काय होतं, सामान्य नागरिकाची करडी नजर नाही म्हणून होतं. जर सामान्य नागरिकानं करडी नजर दिली, आवाज उठवला आणि ते जिथं जिथं चुकीचं करतात त्या चुकीला विरोध केला तर त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. या देशातले नोकरशाही, या देशातले मंत्री, या देशातले लोक साधन संपत्तीचा इष्टतम वापर करत नाहीत. हे दुःख आहे आणि हे आपल्याला थांबवायला हवं असं मला वाटतं. माहिती अधिकार कायदा हा चांगलं गव्हर्नमेंट चालावं, सुशासन चालावं, प्रजेला योग्य अशी चांगली लायक माणसं भेटावीत म्हणून आलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण माहितीगार नाहीत, आपण सक्रिय कार्यकर्ता नाहीत, आपण चांगले नागरिक नाहीत म्हणून हे सगळं होतंय. आपल्यामध्ये चांगल्या नागरिकाची संख्या वाढवावी लागेल. आज भारतामध्ये सक्रिय नागरिकाची संख्या फक्त 5%. 100 5 लोक आहेत की म्हणतात नाही हे चुकीला चूक म्हणतात, बरोबरला बरोबर म्हणतात. 95% लोक नाही म्हणतात सरकार आहे ना तेच खरं असेल, हे मोठा माणूस आहे ना आपलं काही चालणार नाही, आपण आपलं गपचूप मान खाली बाजून बसू. सहन करणाऱ्या लोकांची संख्या 95% आहे, आवाज उठवणाऱ्या लोकांची संख्या 5% आहे. हे प्रकरण आपल्याला ही दिशा बदलावी लागेल. आवाज उठवणारे लोक जर 20% झाले, 25% झाले तर ह्या देशात चुकीच्या गोष्टी घडणं बंद होऊन जाईल. आणि आवाज उठवणारे लोक आपल्याला उभे करायचे. मी जसा सक्रिय कार्यकर्ता आहे तसाच माझ्या बरोबरचा माणूस सक्रिय झाला पाहिजे. आपण लोकांना शिकवलं पाहिजे, शहाणं केलं पाहिजे. मी एक ऑब्झर्वेशन बघितलेलं आहे, माहिती अधिकार कार्यकर्ते दुसऱ्यांना माहिती अधिकार कायदा शिकवित नाहीत. माहिती अधिकार कार्यकर्ते आपलं ज्ञान दुसऱ्याला वाटून देत नाहीत. ह्याच्यातून आपल्या सगळ्याचा घात होईल. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जर सगळ्याला माहिती सांगितली, सामान्य माणसापुस्तोर माहिती गेली, माहिती अधिकार कायदा खूप जणांना माहीत झाला, सगळ्यांनी मोठ्या आवाज उठवला तर मला वाटतं की परिवर्तन घडेल. जर आपण चूप बसलो आणि आपला स्वार्थ साधला तर मला वाटतं की आपल्या सगळ्यावर वाईट वेळ येईल. आणि ती वाईट वेळ येऊ नये म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जितक्या त्याच्या ताकदीनिशी, आपल्याकडे काही साधन संपत्ती नाही, आपल्याला कोणी पगार देत नाही, आपल्याकडे काही बजेट नाही, त्यामुळे जितकं होईल तितकं आपण सगळे मिळून 100-100, 200-200, 300-300 रुपये जमा करून ही संघटना चालवतोय. मी कधीही कोणत्या नेत्याच्या पैसे जाऊन बसणार नाही आणि संघटना चालवायला पैसे द्या म्हणून मागणार नाही. मी कार्यकर्त्यांना पैसे मागेन, मी कार्यकर्त्यांना साधनं मागेन, मी कार्यकर्त्यांना म्हणेन तुम्ही वेळ द्या, तुम्ही सेवा द्या, तुम्ही सहकार्य करा. आपण कार्यकर्त्याची संघटना कार्यकर्त्याच्या जीवावरच चालली पाहिजे. ती कुण्या आयब्या गैब्या गलबत्त्या हातबत्त्याच्या मदतीवर नाही चालली पाहिजे, कोणी भ्रष्ट माणसाच्या देणगीवरती चालली नाही पाहिजे. हा विचार करून आपण ही संघटना चालवतोय. आणि माहिती अधिकाराच्या प्रस्तावनेत जे दिलेत ते उद्देश सफल करण्यासाठी आपण सगळे लढू, संघर्ष करू, झुंज देऊ, हे मी तुम्हाला सगळ्याला आश्वासन देतो. आणि माझं आजचं प्रतिपादन मी संपवतो. उद्याला आपण कलम 1 पासून उद्या आपण सगळी तयारी करू आणि आपण एक कलमाचा अर्धा तास विचार करू, त्याच्यावर विश्लेषण करू आणि हे आपलं प्रशिक्षण आपण आदर्श आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू.
असा मी तुम्हाला विश्वास देतो. मी काही फार चांगला बोलणारा वक्ता नाही, मला चांगलं बोलता येत नाही, मला थोडंफार चांगलं लिहिता येतं, पण बोलण्यामध्ये मला थोडा मी कमी आहे, मला चांगल्या पद्धतीने सादरीकरण करता येत नाही. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून हे शांतपणे ऐकून घेतलं. मी काल जसं आवाहन केलं तसं आपल्याला आणखीन प्रशिक्षक तयार करायचे. तुमच्यामधून जर कोणी प्रशिक्षण व्हायला तयार असेल तर मला बोला, आपण त्यांना लाईव्हला संधी देऊ आणि आपण एक एक प्रशिक्षण जरूर पुढेही चालू करू. एवढी मी तुम्हाला सगळ्याला खात्री देतो, विश्वास देतो. आणि लढेंगे जीते है, जीतेंगे, लढे है, जीते है. धन्यवाद. आता कोणाचे काही जर याच प्रस्तावनेच्या संबंधी जर प्रश्न असतील तर आपण एक 5 ते 7 मिनिटात प्रश्न घेऊ. 5 प्रश्न घेऊ आपण, जास्तीत जास्त असतील तुमचे कोणाचे तर. आणि पुन्हा कोणाचे आणखीन याच्या संबंधी किंवा इतर कुठल्याही माहिती अधिकाराविषयी प्रश्न असू द्या, मला पर्सनलला व्हॉट्सअप करा, ग्रुपवर टाका, मला फोन करा. मी तुमच्या प्रश्नाची मला जेवढं माहिती आहे तेवढ्या पद्धतीने उत्तरं देण्यासाठी बांधील असेल आणि मला त्याच्यामध्ये आनंद वाटेल. धन्यवाद. नमस्ते सर. हा, नमस्ते. मी पंढरपूर सोलापूर जिल्हा बोलतोय. हॅलो. अतिशय छान आणि उपयुक्त माहिती दिली सर. त्या माहितीबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद. धन्यवाद. आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आभार मानताय, थँक्यू. आपल्या संघटनेत कुणी ठीक आहे, आभार मानले पाहिजे. हा, बोला. नमस्कार सर, मी डॉक्टर साळवे. हा, व्याख्यान छान झालं सर. मी कालपासून मी ऐकतोय. अगदी चांगल्या प्रकारचं आपण पीपीटी केलेली आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. सर, एक प्रश्न असा आहे माझा. प्रश्न म्हणण्यापेक्षा स्वीडनमध्ये पहिला कायदा झाला 1766. सर, आवाज येतोय? येतोय येतोय. हा, थोडस घरात हे लावले. 1766 मध्ये स्वीडन मध्ये कायदा झाला आणि आपण सांगितलं की शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज, तर शिवाजी महाराजांचा जन्म 1630 चा आहे ना, 1630 चा आहे. हा, आणि 1680 त्यांचा कालावधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी 1630 ते 1680 त्यांच्या काळात झाला असं म्हणून. हा, 1766 चा कायदा पुढे गेला असं त्यांच्या काळात कायदा. म्हणजे ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजाचा अंमल इथं होता त्या काळात तिथं माहिती अधिकार कायदा झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज इतका आदर्श राज्य मला वाटतं की जगात कोणी केलं नसेल सर. इतकं आदर्श राज्य त्यांनी केलेलं आहे. परंतु त्या काळात जर लोकशाहीची बीज आपल्याकडे असती आणि लोकशाहीच्या विषयी जर जाणीवा समाजात सगळ्या राज्यकर्त्यात विकसित झाल्या असत्या तर मला असं वाटतं की पहिला माहितीचा अधिकार कायदा तर छत्रपती शिवाजी महाराजांनाच केला असता. हो, ते केला, फक्त आपल्या बोलण्यामध्ये संदिग्धता वाटली. 1766 ला शिवाजी महाराज नव्हते. संदर्भामध्ये काही त्रुटी असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो सर. आणि तसं काही नाही, चांगलं. ओके सर, धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार. सुभाष सर. मी सुभाष सर. हा, बोला ना. हॅलो. हा, बोला, ऐकतोय मी, ऐकतोय सर. हॅलो, बोलू का सर? हा, बोला ना. हा, खूप छान मार्गदर्शन. आपल्याला खूप छान मार्गदर्शन झालं आजचं. आणि एक सांगा, आता ते साळवी सर, वामन साळवी सर बोलत होते ना. हॅलो. हा, बोला, ऐकतोय मी, ऐकतोय, बोला. वामन सर आपले बोलत होते. हा, खूप अभ्यासू व्यक्ती, आपण त्यांना एक दिवस व्यासपीठ चालाय द्यावा अशी माझी पण विनंती आहे. त्यांनी 12 देश फिरलेल्या व्यक्ती आहे, प्राध्यापक आहे. हो, माहिती आहे मला सर. आणि ज्येष्ठ आहेत. हो हो हो. हा, आपण त्यांना, मी विनंती करेन साळवे साहेबांना की एक दिवशी आपलं व्याख्यान द्यावं. खूप छान सांगतात ते. जरूर, मी त्यांना बोलतो, पर्सनलला बोलतो आणि आम्ही ठरवू. जरूर 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 सर, जरूर. थँक्यू सर. हॅलो सर. हा, बोला. हॅलो. हा, बोला. हॅलो सर, मी नाशिक जिल्ह्यातनं चांदवड येथून बोलते, गोलेच्या. हा, बोला ना, बोला बोला. हो हो, मी तुम्हाला ओळखतो, तर म्हटलं, आपण. हा, माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करतो पंचायत समिती किंवा शासकीय अधिकाऱ्यांना. तर त्यांनी मला असे उत्तर दिलेलं आहे की तुम्ही वारंवार माहिती अधिकार टाकून कार्यालयावर दबाव आणता. दबाव येतो का सर? मी काय म्हणतो माहित आहे का, की त्यांनी असं उत्तर दिलंय ना की कार्यालयावर दबाव आणता म्हणून. त्यांना सांगायचं हा कायदा आहे आणि कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचंय. कायद्यानं दिलेला हा दबावच आहे, हा काय गैर दबाव नाहीये.
आणि आमचा ह्यातून काही वेस्टेड इंटरेस्ट नाहीये. कोणताही कार्यकर्ता तुम्हाला अर्ज करेल तर त्याचं उत्तर देणं व्यवस्थित आहे. हे जे तुम्ही आम्हाला दबाव आणता म्हणतात, हा तुमचा दबाव आहे आमच्यावर. तुम्ही असं पत्र देऊन माझ्यावर दबाव आणताय, उलट हे सिद्ध होईल. मी दबाव आणते हे कोणत्याही न्यायालयात सिद्ध होणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्यांची कलम 18 खाली तक्रार करा काय, आणि ह्यांच्या वरिष्ठाकडेही तक्रार करा की यांना माहिती अधिकार कायदा शिकवा. मी दबाव नाही आणला, माझा अधिकार वापरलेला आहे, परंतु तुम्ही चुकीच्या पद्धतीनं उत्तर देऊन माझ्यावर तुम्ही दबाव आणलेला आहे. हा उलटा दबाव आलेला आहे सर मॅडम. हो सर, फक्त त्यांना मी काय मागितलं की तुमचा रोजनामा आणि हस्ताक्षर रजिस्टर. मी काय म्हणतो माहिती मॅडम, जर आपल्या सगळ्याचे प्रश्न आहेत आजच्या संदर्भातल्याच मला चर्चा करायच्यात. तुमचा प्रश्नासाठी मी नंतर फोन करेल, त्याच्यावर आपण बोलू. चालेल सर. ओके ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. सर माझा प्रश्न आहे. हॅलो सर, आपण जसं शासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू शकतो किंवा माहिती अधिकार मागवू शकतो, तसं आपण खाजगी कंपनी किंवा खाजगी जे आहेत बँका, त्यांच्याशी असं माहिती अधिकार त्यांच्याकडे मागवू शकतो का? सर आता आपण ते माहिती अधिकाराची जी व्याख्या आहे ना, त्या व्याख्येमध्ये पाहणार आहोत. त्या व्याख्येत लिहिलेलं आहे, त्या व्याख्येतली शेवटचे 3 ओळी मी तुम्हाला आता फक्त बोलून दाखवतो. त्याच्यात लिहिलेलं आहे की सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणात असलेले खाजगी निकायाची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील खाजगी निकायाची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. फक्त ती माहिती आता एखादी बँक असेल तर तिची माहिती जर डायरेक्ट तर ती खाजगी बँक देत नसेल तर आपल्याला आरबीआय कडून माहिती गोळा करून घेता येते, आपल्याला सहकार उपनिबंधकांकडून माहिती गोळा घेता येते. मला वाटतं की आपल्याला कोणत्याही प्राधिकरणाची महत्वाची माहिती मिळता येईल. आपण ते पुढे चर्चा करू सर. नक्की. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद सर. प्रश्न चांगला आहे तुमचा. मला आणखी एक प्रश्न इथं आलेला आहे. समान नागरी कायदा विषयी आपण सरकार दरबारामध्ये निवेदन देऊ शकतो का? कारण काही राज्यामध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. कोणत्या राज्यात कायदा लागू झाला हे मला माहिती नाही, परंतु आपण नागरिक आहोत, आपल्याला अधिकार आहे. कोणतीही मागणी नागरिक करू शकतो, कारण ह्या देशाचा अंतिमतः मालक हा प्रत्येक नागरिक आहे. आपण सगळे स्टेक होल्डर आहोत. आपला देश आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या करामधून, आपल्या प्रत्येकाच्या टॅक्स मधून हा देश चालतो. या देशातला भिकारी सुद्धा टॅक्स देतो. ह्याच्यावर मी पुढे एक चर्चा करणार आहे. या देशातला वडापाव खाणारा साधा भिकारी ना, तो गोड तेलावर लागलेला आणि बेसन पिठावर लागलेला जो जीएसटी तो त्याला भरावा लागतो. त्यानं जर म्हणजे 10 रुपयाचा वडापाव खात असेल तर त्याला त्याच्यात ते 25 पैसे 50 पैशाचा जीएसटी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिक हा मालक आहे आणि मालकाचा अधिकार आहे कोणताही शासनाला मागणी करण्याचा. आपण नागरिक म्हणून मागणी करू शकतो समान नागरी कायद्याची, काय अडचण नाही. ज्याला करावं वाटते त्यानं करावी. कुणाचे समान नागरी कायद्याविषयी मतभेद असतील, कुणाला आवडेल न आवडेल, परंतु मागणी करता येऊ शकते. सर, जो आपला आज वैशिष्ट्य आणि उद्देश मध्ये जो नंबर 6 नंबरचा जो मुद्दा आहे, नागरिकांना शासन स्तरावरील सर्व काम कागदपत्रे निरीक्षणाचा पाहण्याचा अधिकार. तर आज मी स्वतः बीडीओ अधिकारी यांचं कामकाजाची पाहणी केली. अक्षरशः खूप घाबरले होते आणि सगळी ज्यावेळी जसं प्रत्येक वेळी उत्तर देत नसायचे तशा सर्व प्रश्नांची उत्तर अगदी पोपटासारखी दिली. मी काय म्हणतो माहितीये का, त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही घाबरू नका. मी काही इथं घाबरवायला आलेलो नाही तुम्हाला. मी सामान्य माणूस आहे. फक्त मला इथून जाताना एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही फार चांगले अधिकारी आहात. ही माझ्या डोक्यामध्ये प्रतिमा घेऊन मी जर गेलो तर तुमचं आणि माझं इथलं येणं यशस्वी होईल. आणि मला तुमचं विशेष अभिनंदन करायचंय की पाहणी करण्यासाठी तुम्ही अर्ज केला आणि तो तुम्ही राबवून घेतला. फार चांगली गोष्ट केली. आपण सगळ्यांनी पाहणी करण्याचं काम केलं पाहिजे आणि सॅम्पल मागायचंही काम केलं पाहिजे सर. आपण सामग्रीचे नमुने घेऊ शकतो कोणत्याही बांधकामाचे असू द्या, कोणत्या आपल्या अब्राम आढाव सरांना तर जेवणाचे नमुने मागितले रेल्वे कॅटरर्सला काय. तर आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे सामग्रीचे नमुने, प्रमाणित प्रती घेणे, अभिलेख घेणे आणि कामकाजाची पाहणी करणे. कामकाजाची पाहणी पूर्वी कोणी करतच नव्हतं सर. ही फार चांगली आम्हालाही माहित नव्हतं. आपल्या महासंघामुळे आता सगळ्यामुळे हळूहळू माहित व्हायला लागले सगळ्याला. फार उत्तम, तुमचं अभिनंदन सर. सर, तिथले अधिकारी असे म्हणत होते की आम्हाला हे असं असतं हे आम्हाला माहितच नव्हतं. मग त्यांना समजून सांगायचं ना, कलमावर बोट ठेवून सांगायचं समजून त्यांना. हो
हो तेच दाखवलं आपलं जे यशोदामध्ये छोटं पुस्तक जे मिळालं ते पुस्तकाचा कलम त्यांना अंडरलाईन करून दाखवलं. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. चालेल. तर मला असं वाटतं की आजचा प्रश्न सर बोलू का थोडस बोलू का थोडं सर? हा बोला 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 हा सर आज 5 आरटीआय टाकले आमच्या 5 कार्यकर्त्यांनी एक टाकला आज ग्रामपंचायतवर. त्याचा वैयक्तिक मी फोटोही तुम्हाला शेअर करू शकतो त्या आजचा. आज केल्या प्रत्येक महिन्याला एक टाकायचं असं आमचं ठरलेलं आहे. तो आज केला मी पूर्ण. बरोबर चांगली गोष्ट आहे गव्हाणे साहेब अगदी. हो आणि गव्हाणे साहेब तुम्ही जेवढ्या चिकाटीनं सगळं संघटनेसाठी काम करता काबिले तारीफ आहे. खूपच छान. मला वाटतं की आता प्रश्न सर आजची सर एक बोलतो आजचा आज घडलेली घटना एका पोलीस मित्राला आरटीआयचा अर्ज करायचा होता. एसीपी ऑफिसला ज्यावेळेस गेलो पोलीस खात्यामध्ये त्यावेळेस आमच्याकडे तिकीट अवेलेबल नव्हतं. माझी बॅग पोलीस स्टेशनला विसरली होती म्हणून आम्ही रोख स्वरूपात भरायला गेलो तर तिथल्या कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात पैसे कसे भरून घ्यायचे आणि पावती काय द्यायची माहित नव्हतं. एकदम दुर्दैव वाटलं. त्यांना सांगितलं की एसीपीना बोलून तुम्ही जनमाहिती अधिकाऱ्याला बोलून तुमचं प्रशिक्षण पूर्ण करून घ्या. अगोदर तुम्ही टेबल चालवताय आरटीआयचा आणि तुम्हाला आरटीआय बाबत जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही काय म्हणून आणि कोणाच्या भरोश्यावर टेबल चालवता हे त्यांना विचारलं. त्यांना नियमाची माहिती करून दिली. शेवटी मला कोर्टातून जाऊन तिकीट आणावं लागलं. एक सहकारी होते माझेच म्हणून पण त्यांना माहिती नाही हे खूप दुर्दैव वाटलं. त्यांना 1 ते 17 मुद्द्यांचा अर्ज आणि त्यांच्या जनमाहिती अधिकारी कार्यालयाकडे किती जणांचं आरटीआयचं शिक्षण प्रशिक्षण शासकीय प्रशिक्षण पूर्ण झालंय हे आता उद्या देण्याची मी तजवीज ठेवत आहे. उद्या देत आहे त्यांना अर्ज. ठीक आहे. छान 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 खोकले साहेब तुम्ही जे काम करताय ते सुद्धा खूपच उपयुक्त आणि सगळ्याच्या हिताचं काम आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळूनच आता कसं आहे माहिती आहे का जनमाहिती अधिकारी शहाणं व्हायला तयार नाहीत. सरकार पैसे खर्च करायला तयार नाही त्यांच्या प्रशिक्षणावर. आपण सरकारला पैसे त्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी वारंवार मागणी करायची पण आपल्याला संधी मिळाली की विनम्रपणे व्यवस्थित त्यांच्याशी भांडण न करता त्यांना मुद्दे समजून सांगायचे. सर ही पॉकेट डायरी आहे किंवा हे पुस्तक आहे. आपल्या प्रत्येकाकडे पॉकेट डायरी आणि पुस्तक पाहिजे सर. आणि मला वाटतं की आपण जास्तीत जास्त कार्यकर्त्यांकडून यश दाखवून मिळालं तर आपण सगळ्यांना मिळवून देऊ. आपण मला वाटतं आपण ग्रुपवर सुद्धा डिजिटल फॉर्मॅट त्याचा टाकलेला आहे आणि परत एकदा टाकू. आपण पॉकेट डायरी आपण सगळ्याला दाखवली पाहिजे की हा नियम आहे सर ह्या नियमाप्रमाणे तुम्ही चाललं पाहिजे. आपली थोडी जबाबदारीच बनते असं ठरू. खरं तर आपली जबाबदारी नाही पण आपलं कर्तव्य आहे की जनमाहिती अधिकाऱ्याला सुद्धा शहाणं केलं पाहिजे आपण. ठीक आहे सर. ऍक्च्युली माझ्याकडे जेवढ्या पॉकेट डायऱ्या होत्या अशा लोकांना माहित नसल्यास आपण कार्यकर्त्यांना तर वाटप करतो सर. पण ज्यावेळेस जनमाहिती अधिकारी कार्यालयात जातो ना त्यावेळेस मी त्यांना सुद्धा देत असतो त्यांच्याकडे तुमच्याकडे ठेवा. कारण तुमच्याकडे त्यांना ते मी म्हणतो की आमच्याकडे कोण असले तरी चालेल तुमच्याकडे असायला पाहिजे कारण माहिती देणारे तुम्ही आहात. त्यांच्याकडे 100 कार्यकर्ते येतात सर. तर मी सुद्धा कुठे तर आणि सर्वांना एक विनंती आहे. आपण आणि आपल्या महासंघामधून आरव सर जसं यांनी जे 1 ते 17 मुद्दे आणि 2 माहिती पाहण्याबाबत जे आपण सध्या राबवतोय मोहीम मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांनी हाती घ्यावे सर. आपल्यात कसं आहे काही जणांना माहिती अधिकार आपण महासंघामध्ये आहोत पण माहिती कुणाला करून घ्यायची नाही अशी भूमिका आहे. कारण सर आल्या वेळेस बसवेकर सर आढाव सर हे माहिती पुरवत असतात पण माहिती जाणून घ्यायचं असं कोणाला म्हणजे इच्छा वाटत नाही. मला सर्वांना विनंती आहे नम्र विनंती आहे सर्वांनी थोडा स्वतःहून थोडे अभ्यास करावा म्हणजे असे वारंवार प्रशिक्षण शिबिर घ्यायची गरजच लागणार नाही सर. खोकले सरांनी जी सूचना केली ती बहुतेक सगळे ऐकली असेल. सगळ्यांनी त्याच्यावर अंमल करावा. आणि आता खूप वेळ झालेला आहे सर. आपण ठरलेलं 1 तासात संपवायचं परंतु शेवटी आम्ही आपल्यामधलं प्रेम मोठं आहे आपल्यातली आस्था मोठी म्हणून थोडं 10-5 मिनिटं पुढं मागं होतंय. तरी शक्यतो आपण 1 तासातच संपवायचा प्रयत्न करू इथून पुढं. सगळ्याला माझी परत एकदा आभार सगळ्याचे की तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहिले. उद्याच्या प्रशिक्षणालाही तुम्ही सगळे उपस्थित राहाल. उद्यापासून कलम 1 पासून उद्या कलम 1 कलम 2 उद्या आपण पूर्ण करून घेऊ. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय हिंद.